जुबली स्टार दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत, अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. बाल वयातच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. घरात सतत भजने होत असल्यामुळे त्यांना गीत लेखन व गायनाचे कौशल्य अवगत झाले. ते अनेक वाद्यही वाजवण्यास शिकले. बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादाचे शिक्षणात मात्र फारसं मन रमले नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईत श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळीशी संपर्क आला. त्यातूनच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. आमच्या उपजत कला गुणामुळे त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकात काम मिळाले. तेथे ते शाहीर म्हणून नावारूपास आले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडे रचणे व गाणी आदी कामे करू लागले. या काळात राम नगरकर, निळू फुले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते. वग सम्राट दादू इंदुरकरच्या शैलीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. वसंत सबनीस लिखित छपरी पलंगाचा वग हे लोकनाट्य त्यांनी इच्छा माझी पुरी करा या नावाने रंगमंचावर आणले. या नाटकाला असलेला लोकनाट्याचा बाज तत्कालीन सामाजिक राजकीय संदर्भ व त्यावर औपरोधिक मार्मिक भाषाची विनोदी टीका टिप्पणीची खुमासदार फोडणी, यामुळे हे लोकनाट्य अतिशय लोकप्रिय झाले. या लोकनाट्यातील त्यांची भूमिका अतिशय गाजली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले. मराठी रंगभूमीवर दादांना मिळालेले यश पाहून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दादाला त्यांच्या तांबडी माती या चित्रपटात सहनायकाची भूमिका दिली. मात्र हा चित्रपट म्हणावा चालला नाही. रंगमंचावर हजारो प्रेक्षकांना खिळून ठेवणारा हा अभिनेता सिनेमाच्या पडद्यावर लोकांना का आवडला नाही असा प्रश्नही भालजी पेंढारकर पडला होता. पुढे भालजी पेंढारकर यांच्या उत्सुक मार्गदर्शनामुळे दादाने सोंगड्या या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने अभूतपूर्व असे यश व लोकप्रियता संपादन केली आणि मराठी चित्रपटाची नवा इतिहास रचला. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा 15 मराठी व 4 हिंदी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. आंध्रा मारतो डोळा, पांडू हवलदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावली गुदगुल्या, ह्योच दौरा पाहिजे, आली अंगावर मुका गया मुका, मला घेऊन चला, पळवा पळवी, येऊ का खरा, सासाचं धोतर वाजू का. त्याचबरोबर हिंदी चित्रपटामध्ये तेरे मेरे बीच में, अंधेरे रात में, दिया तेरे हात में, आगे के सोच, खोल दे मेरी जुबान यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त भालजी पेंढारकर निर्देशित गलिमी कावा या एका अन्य मराठी चित्रपटात, तसेच मेहुल कुमार निर्देशित चंदू जमादार व राम राम आम था राम या 2 गुजराती चित्रपटात दादांनी भूमिका केल्या. अत्यंत साधी कथानक, ठसकेबाज आणि ग्रामीण बाजाचे गाणे, विनोदी सादरीकरण यामुळे दादांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. मराठी चांगल्या चित्रपटाला प्रेक्षक आहे हे दादाच्या चित्रपटाने दाखवून दिले होते. 1971 ते 1997 या तब्बल 26 वर्षाच्या कालखंडात दादा कोंडके सातत्याने मनोरंजन करणारे चित्रपट देत होते. या कालखंडात दादाच्या चित्रपटावर ना हिंदी सिनेमाचा परिणाम झाला ना दूर चित्रपटाचा आगमनाचा. आकर्षक गाणी, उडत्या चालीवर धम्माल संवाद यासोबतच दादांनी त्या काळच्या प्रचलित धारणानुसार जो अनार्थ नायक उभा केला तो प्रेक्षकांना आपलासा वाटला. गावंढळ अशी अर्धी चड्डी, साधा भोळा पण बोलण्यात फटका असा हा नायक सर्वार्थाने वेगळा होता. म्हणून त्याला खऱ्या अर्थाने लोकाश्रय प्राप्त झाला होता. दादांच्या चित्रपटामुळे पूर्णतः डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. व्यवसाय म्हणून चित्रपट निर्मिती करून ती यशस्वी होण्यासाठी वितरण प्रणालीपासून सर्व यंत्रणा विकसित करण्यात दादांनी स्वतःचे वेगळेपण दाखवले होते. त्यांची स्वतःची कामाक्षी नावाची चित्रपट वितरण संस्था व सदिच्छा नावाची चित्रपट निर्मिती संस्था होती. उषा चव्हाण या नायिकेबरोबर त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या चित्रपट आईचे पात्र निभावणाऱ्या रत्नमालाबाई, संगीतकार राम लक्ष्मण, पार्श्वगायनासाठी महेंद्र गुळे यांचा आवाज आदी घटकही तितकेच लोकप्रिय ठरले. दादा कोंडके यांचे ओळीने 9 चित्रपट लोकप्रिय ठरले. सर्वसामान्य कामगार व महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी समाजाच्या अभिरुचीची नाडी नेमकी ओळखून सर्वसामान्य प्रेक्षकांना रुचतील असे ग्रामीण बाजाचे विनोदी चित्रपट निर्माण केल्याने त्यांची अफाट लोकप्रियता एका उच्चांक प्रसारित केला. त्यांच्या निधनानंतर शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्यात आली. एकटा जीव हे त्यांचे आत्मचित्र खूपच लोकप्रिय ठरले. धन्यवाद.